16. मुंबईचा दंगा झाला. एकदाचा मुंबईचा दंगा उद्भवला, चेकाळला, शमला. उत्पत्ती, स्थिती आणि लय पदार्थ मात्रास भोगाव्या लागणाऱ्या तिन्ही अवस्थातून तो गेला. आता शमल्यानंतर और्ध्वदेहिक विधिसंस्कारांचे चितेचे दिव्य तेवढे उरले. दंग्याचे प्रेत चितेवर चढून भस्मावशेष होईतो, त्यात किती सरपण टाकण्यात येते आणि सुक्याबरोबर ओलेही किती जळते एवढेच पाहणे बाकी आहे. मुंबईचा दंगा झाला, पण हे काय? मुंबईत कितीतरी हिंदू अजून जिवंत? किंबहुना किती मेले हे सहज मोजता येत आहेत. बाकी सगळे जिवंत. अगदी पूर्वीसारखे सहज मोजमापीच्या मापात न मावतील इतके चिकार जिवंत. आश्चर्य आहे बुवा. कारण संघटन चालू झाल्यापासून आणि विशेषतः नेहरू प्रतिवृत्तानंतर हिंदू जगताच्या अगदी जवळ आलेल्या प्रलयाविषयीची भयंकर भविष्ये मोठमोठे मुसलमानी पैगंबर एकसारखे करीत होते. शौकत अलींची जळजळीत जीभ म्हणाली, हिंदू मला चिडवतात काय? त्यांची खोड लवकरच जिरेल. हिंदूंनो, नेहरू प्रतिवृत्त संमत करता काय? वॉर टू द नाईफ. खंजीरा खंजीरा निशी खडाजंगी. मोहम्मद अली म्हणाले, हिंदू कोणच्या झाडाचा पाला? मुस्लिम आउटलुक म्हणले, जर वेळ पडली तर पठाणांना आत बोलवून हिंदूंच्या छातीवर मुसलमानी पातशाही उभारू. इतर मुल्ला आणि मौलवींच्या फतव्यांची आणि फितव्यांची तर गणतीच नव्हती. त्यांचा मतभेद असा एकाच गोष्टीवर होई, आणि तो म्हणजे या की एकंदरीत एक मुसलमान लढाईमध्ये किती हिंदूंच्या बरोबर असतो, किती हिंदूंना मारू शकतो. त्या खंजीरा खंजीरा निशीच्या खडाजंगीत काही तज्ञ म्हणले एक मुसलमान 5 हिंदूंना मारू शकतो, काही म्हणले 10, काही म्हणले 50, काही म्हणले 100. आणि या इतर गणितज्ञांची सरासरी काढून आम्ही सिद्धांत केला की एक मुसलमान निदान 28.3 हिंदूंना तरी भारी असलाच पाहिजे, तोही हिंदुस्थानी मुसलमान. ज्या पठाणास आत बोलावून हिंदूंच्या छातीवर मुस्लिम बादशाही स्थापिली जाणार आहे, त्या एका पठाणास तर चटणीस देखील 100 हिंदू पुरणार नाहीत. हा वरील सिद्धांताचा उघड उघड उपसिद्धांत होता. कलकत्त्यास झालेल्या मुसलमानांच्या शेकडो प्रकट अगर अंतस्थ म्हणजेच पब्लिक किंवा प्रायव्हेट अशा सभा संमेलनातून ही भयंकर भविष्य जानेवारीत एकामागून एक आमच्या कानावर येऊन आदळू लागली की हिंदू जगताचा प्रलय कधी येईल याचा नेम नाही. त्या दिवशी हिंदूंची पृथ्वी फिरायचे सोडून भयाने कापत उभी राहील. इतक्यात बातम्यांवर बातम्या आल्या की मुंबईत पठाणांची आणि हिंदूंची भिडली. शौकत अलींनी हीच आग हिंदू मुसलमानांचे दंग्याचे रूप घेऊन येणार म्हणून सांगितले आणि लगेच तसे झाले. पठाण, शेख, सय्यद, शिया, सुन्नी, मुसलमान तितका एक झाला. अक्षरशः खंजीरा खंजीरा निशी खडाजंगी चालली. मुसलमानांच्या हजारोंच्या टोळ्या हिंदूंची कत्तल करीत उठल्या. असे टाइम्सचे स्तंभचे स्तंभ भरत चाललेले पाहून उभ्या हिंदू जगताची कंबर खचून गेली. वाटले हाच तो हिंदू जगताचा येणार येणार म्हणून गाजलेला प्रलय. आला अखेर. जो एक एक मुसलमान निदान 28.3 हिंदूंस उपजतच भारी, तो सुरे घेऊन हजारांच्या टोळ्यांनी बाहेर पडलेला. आता मुंबईस हिंदू म्हणून कुठला उरणार? गणित करकरून पाहिले तो उत्तर हेच. आता मुंबई निर्हिंदू होणार आणि त्यात पठाण मिळाले. आता अर्थात मुस्लिम पातशाही सुद्धा हिंदूंचे छातीवर पुन्हा स्थापिली जाणार. भवितव्यता बलियसी असा निश्वास टाकून आम्ही आमची छाती त्या उतजाऊ मुस्लिम बादशहाच्या तख्ताची पहिली पायरी व्हावी अशा बेताने पुढे करून दाराशी स्वस्थ उभे राहिलो. तोच रस्तोरस्ती पठाण पहिल्या धडाक्यासच दिसू लागले. पण ते जीव घेऊन पळताना, पडताना, मरताना आणि
हिंदूंच्या टोळ्या त्यांच्या मागे हातात सापडेल ते हत्यार घेऊन लागलेल्या. पण मनात म्हटले, हिंदूंच्या पुढे प्रथम प्रथम असे पडत मरत आणि मग मेल्यानंतर एकदम त्यांच्या अंगावर उलटून त्यांचा नायनाट करण्यासाठी पठाणांनी हा एखादा गनिमी कावा चालविला असावा. तोच मोठमोठ्याने एखाद्या बंबासारखा गळा काढून कोणी तोबा तोबा म्हणून रडताना ऐकू येऊ लागले. पाहतो तो ते शौकत अली ओरडत होते, माझे पठाण मारले जातायत, हिंदू लोक त्यांची पारत करतायत, सरकार धावा, पोलीस धावा, मुसलमानांनो धावा, तोबा तोबा. वाटले हे काय मुस्लिम पातशाही हिंदूंच्या छातीवर स्थापन करणाऱ्या आशेची ही एकमात्र यष्टी. हेच ते पठाण त्यांची हिंदू पारत करतात. खंजिरा खंजिरा निशी खडाजंगी म्हणून गरजणारा हा आगबंब असा एकाएकी विव्हळू लागतो. एक पठाण पाहताच चाळीच्या चाळी बंद करून घेणारे हिंदू पठाणांची पारत करीत रस्तोरस्ती हिंडू लागतील, हे शक्य तरी कसे होईल? एक मुसलमान 28.3 पंचमांश हिंदूंबरोबर तरी आहेच आहे. बरे, पठाणांची पारत केली तर केली, पण मुसलमानांचा जो अतियोग्य आक्षेप आहे की पठाण ते हिंदूंनी चोपून चोपून काढले, ते पठाण म्हणून नाही तर मुसलमान म्हणून, त्यास हिंदूंचे काय उत्तर आहे? हिंदूंची ही मात्र अक्षम्य चूक होती. प्रत्येक पठाणाला हिंदूंचा जातीवंत छळक म्हणून मारताना त्यांच्यातला मुसलमानीपणा वगळून पठाणीपणा तेवढाच त्यांनी का मारला नाही? पण हिंदूच ते सगळाच्या सगळा पठाण गिळंकृत करू लागले. मुसलमानी भाग म्हणून चित्रावतीपुरता देखील दंग्याच्या ताटाबाहेर टाकेनात. अर्थात मुसलमानांनाही दंग्यात उतरावे लागून ती होणार होणार म्हणून गाजलेली खंजिरा खंजिरा निशीची खडाजंगी आजच होऊन जाऊ द्या म्हणून मुसलमानांचे रणशिंग फुंकले गेले. बरे, एवढ्यावरच हिंदूंचे डोळे उघडावयास पाहिजे होते. मुसलमानांचे वहिवाटीप्रमाणे सुरा उगरला जाताच हिंदूंनी त्या जुनाट वहिवाटीसाठी, राष्ट्रीय एकीसाठी निदान त्या 28.3 पंचमांश हिंदूंबरोबर एक मुसलमान या कोष्टकाच्या सन्मानासाठी तरी आपल्या मानात सटासट पुढे कराव्यात ना. एकदा पठाण मोठमोठे जमाव करून दंगा करण्याविषयी दोष देतो, पण हा तरी आपलाच दोष ना. एखादा पठाण कामकरी स्वरूप जाऊन हिंदू मुसलमानी स्वरूप त्या दंग्याला येताच जर एक मुसलमान पाहताच 28.3 पंचमांश हिंदू त्याचे पुढे पटकन जाऊन आपल्या माना देते, तर मुसलमान मोठाले जमाव का करते? 100 मुसलमान अरे मित्रा तुझी मान कापू दे अशी आपली न्याय्य मागणी मागत असताना एक एक हिंदू उलट त्यांचेवर दगडफेक करताना जेव्हा कुठे कुठे आढळून आला, तेव्हा मुसलमानांची ती 28.3 पंचमांशची धर्मभावना दुखवली जाऊन ते जाळपोळ करीत चालले. यात काय आश्चर्य, काय अन्याय? इतक्यावरही थांबले नाही. हिंदूंच्या अंगात हे संघटनाचे भूत आजकाल शिरलेले. त्यामुळे त्या मूर्खांनीही हजारोचे जमाव करून मुसलमानांवर उलट हल्ले चढवले. बरे झाले ती शांतता समिती तरी निर्भेळ राष्ट्रीय ध्वज हाती घेऊन हिंदू रक्तपाताच्या सरीच्या सरी बरोबर हिंदू मुसलमान की जयच्या सरी पाडीत राहील. हा शुक्रवारच्या रात्रीच्या हिंदू मुसलमान की जय आणि त्या मलबार रात्रीच्या मोपल्यांच्या स्वराज्य की जय हे दोन जय जयकार आपल्या इतिहासात चिरस्मरणीय राहतील. दुर्दैवाने मुंबईत एकच शांतता समिती होती, म्हणून एकच शुक्रवारची रात्र हिंदू मुसलमान की जयच्या गर्जनेने राष्ट्रीय ऐक्य अंशतः तरी दिग्घोषित करू शकली. जर का अशा 10-5 शांतता समित्या स्थापन झाल्या असत्या तर हिंदू तरी अगदी शांत झाले असते. अगदी म्हणजे अगदी शांत, अगदी स्मशान शांत. आणि मग त्या हिंदू मुसलमान की जय मधील हिंदू शब्द व्युत्पत्ती शास्त्रान्वये लोपून केवळ मुसलमान की जय उरता आणि राष्ट्रीय ऐक्य स्थापण्याची या शांतता विशारद शांतता समितीला हिंदूंची
आणि निर्भेळ मुस्लिम पातशाही स्थापण्याची ती युद्ध कला विशारद खिलाफत समितीतील खलिफांची अशा उभय आकांक्षा एकसमयावच्छेदे करून मुंबईपुरत्या तरी सफल झाल्या असत्या. पण या संघटनाने राष्ट्रीयत्वाला अगदी काळोखी लावली. हे आपले देशबंधू म्हणून मुसलमानांचंच उलटे म्हणू लागले. आम्ही हिंदूही तुमचे देशबंधूच, म्हणून तुम्हीच आमच्या सूर्यास चकार शब्द न काढता बळी पडा. आणि हिंदूंनी मशिदीवर हल्ले चढविले. रस्त्या रस्त्यांनी मुसलमानांस भोसकून काही भाग काही वेळा निर्यवन केले. हजारो मुसलमानी रुपयांची लूट केली. पुरभैये ट्रामा अडवून अडवून पठाड भेटला की ओढीत चोपीत चालले. म्हणे आम्हास शुक्रवारचे रात्रीचा सूड घ्यावयाचा आहे. मुसलमान पाहिला की मारीत चालले. हिंदूच ते बहकतील तिकडे बहकतील. 4-5 वर्षापूर्वी मरत तर मरतच असत, आता मारीत तर मारीतच सुटतात. काय करावे? हिंदू मुसलमान की जयचे दुर्दैव, दुसरे काय. मोपल्यांच्या बंडाचे वेळी जसे राष्ट्राचे पुढारी पण खिलाफत धुरंधर गांधीकडे होते, तसे आज मुंबईचे असते तर मोपल्यांच्या त्या औरंगजेबी धांदलीत जसे 1 का 2 हिंदू कुठेसे बलात्काराने बाटले, तसेच मुंबईला 1 का 2 हिंदू कुठेसे मरते आणि हिंदूंच्या त्या पापासाठी एखादा राष्ट्रीय उपास पाळून त्यांची आत्मशुद्धी करण्याची व्यवस्था सहज करून देता आली असती. पण संघटनामुळे ही सुडाची ब्याद हिंदूंचे मनात घुसली, त्यामुळे सत्यानाश झाला. बिचारी शांतता समिती, हेतू किती उच्च. पण 2-3 मुसलमान स्वयंसेवकांस या क्रूर हिंदूंनी जीवासह मारिले. एका पठाणानेही उलटकाठी मारली, पण ती बिचाऱ्या नरीमनांना. मुसलमानांनी हिंदूंची कत्तल केली, लूट केली ती. असा कोणी देशद्रोही प्रश्न करील, पण त्याने हे विसरू नये की ती मुसलमानांची वहिवाटच आहे. तो मुसलमानांतील दंगेखोर सज्जनांचा धर्मच आहे. त्यांच्या कडवेपणाची माय ब्रेव मोमॅडन ब्रदर्स म्हणून हिंदूंनी प्रशंसा करायची, की सूड म्हणून आमच्या हिंदू मुसलमान की जयवर वार करावायाचा. पण संघटनाने सगळा विचका केला. देशभक्त स्वातंत्र्यवादी महम्मद अली आणि त्यांचे उजवे हात शौकत अली भग्न हृदय होत्साते मुंबईहून दिल्लीस चालते झाले. पुन्हा या देशद्रोही हिंदूंचे तोंड पाहणे नको, अशी शेकडो वीरांनी हिंदूंकडे पाठ फिरवीत प्रतिज्ञा केली. अलींनी युद्धकला विशारद खरे डोके खांद्यावर आहे तोच दिल्लीचा रस्ता धरला. मुसलमानांची शेकडो प्रेते आणि घायाळूंची कंदने रस्त्यात आडवी आली, पण थांबले नाहीत. दिल्ली गाठली तेव्हाच हुश्य म्हटले ते ठीकच होत. अनुयायांच्या जीवनाचे मरणापर्यंत संरक्षण त्यांनी केलेच होते. कोणाच्या प्रेताकरता का कोणी आपले प्रेत पडे तो अडकून राहतो. गव्हर्नरांनी मात्र आपले कर्तव्य चोख बजावले. दंग्यानंतर ते दंग्याचे ठिकाणांची पाहणी करण्याकरता दलबलसहित गेले होते. एखादा घाबरट गव्हर्नर असता तर तो दंगा चालला असतानाच तिथे जाण्याचा गावंढळपणा करता. या गव्हर्नर महाशयांनी प्रजेच्या दंगा करण्याच्या अधिकारात हस्तक्षेप न करता सर्व दंगा शमल्यानंतर त्या धर्मक्षेत्राची यात्रा केली. आपण नाही का महाभारतानंतर 1000 वर्षांनी कुरुक्षेत्राची यात्रा करत. गव्हर्नर आणखी एखादे वर्ष जाऊ देऊन मग दंग्याची ठिकाणे पाहते तर ही तीर्थयात्रा अधिकच शोभिवंत दिसली असती. त्याचप्रमाणे गव्हर्नरांनी मिस्टर प्रिस्टले यांच्या कुटुंबांचंही त्यांच्या हत्येविषयी दुःख प्रदर्शक सहानुभूतीचे पत्र टाकले. जे शेकडो इतरे जन दंग्यात मारले गेले त्यांची कुटुंबे बेपत्ता. मूर्खांना घर नादार, त्यांच्या सहानुभूतीच्या चिठ्ठ्या टाकणे अशक्यच होते. अशा रीतीने एक मुसलमान 28.3 पंचमांश हिंदूंना मारणारा वीर असूनही आणि अशा वीरांच्या हजारोंच्या सेना दीन दीन म्हणून तुटून पडल्या असतानाही दंगा होऊनही गेला तरी मुंबईत हिंदू जिवंत आहेत.
हजारो बाहेरगावी गेले खरे, पण त्या लुच्च्यांमध्ये दंग्यानंतरच्या धरपकडीच्या पारण्यास आपण होऊन उपस्थित राहण्याची फारशी आवश्यकता न वाटणारेही अनेक लोक असू शकतील. सायमन कमिशन पुढेही बहिष्कारामुळे फारशी माणसे साक्ष देण्यास जात नसली तरी दंग्यास जाऊ शकली. ब्रिटिश पोलीस नसले तर तुम्ही राज्य कसे कराल? हा प्रश्न आता सायमनला विचारावयासच नको. कारण या दंग्याने ती साक्ष आपण होऊनच देऊन टाकली. अनेक भागात मुंबईस एकही सबळ पोलीस ठाणे नव्हते. ब्रिटिश सरकार असे 2-4 दिवस कोणत्याही उपयुक्त कामापुरते तरी दिसले नाही तरी हिंदू जगलेच. चागलेच चाळीत चाळीतून ललकारीत जगले. अगदी मारीत मारीत जगले. तसेच हिंदुस्थानातही जगतील. सरकारने एक गोष्ट मात्र जरा विवंचून पहावी. हे दंगे जर असेच चालले, जर गार्ड मोटारी, मशीन गन्स, चिलखते, गोळीबार लोकांच्या घरोघर सकाळी दूध आणणाऱ्या गवळ्यासारखे काहीही धामधूम उत्पन्न न करता वारंवार येऊ लागले, तर या भूतांच्या भयंकर अवडंबराचे भय लोकांमधून कमी होऊन हे दंग्याचे भस्मासूर प्रत्यक्ष भूतनाथाच्या डोक्यावरही हात ठेवण्यास धजावयाचे. असले दंगे बंडाचे वस्तुपाठ असतात हे ऐतिहासिक सत्य ब्रिटिश सरकारास काही कोणी शिकवणे नको. पण आपले राजनिष्ठ अंतःकरणास राहवत नाही म्हणून सुचवून ठेविले. मायबाप त्याचा योग्य तो विचार करतीलच. दिनांक 23 फेब्रुवारी 1929